माझं नाव आहे मंदार आणि आज आम्ही आलो आहोत बेस्ट मोमोज खायला. तर सर्वात पहिली जागा आहे दुबई शॉर्मा. तुम्हाला आठवत असेल तर दुबई शॉर्मा आम्ही हा लास्ट एपिसोडमध्ये आम्ही दुबई शॉर्माला आम्ही शॉर्मा खायला आलेलो. तर तिकडचा शॉर्मा चांगलाच होता. तर आता आम्ही बघतो इकडचे मोमोज पण चांगले आहेत का. आता तुम्हाला दिसत असेल दुबई शॉर्मा. आम्ही तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच याची लोकेशन सांगितली, तरी एकदा आम्ही तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तर आता आम्ही मोमोज आल्यावरती तुम्हाला रिव्ह्यू देतो. तर आता हे मोमोज आता आमचे फ्राय होत आहेत. अंकल और डाल दो. तर आता काका मस्त मिक्स करून ड्रेन करतील. फुल हो गया ना. फुल ठीक आहे. थोडासा क्रिस्पी गोल्डन ब्राऊन झालेत मस्त. ऑइल मस्त आहे गोल्डन ब्राऊन. तर तिकडे शॉर्माचं काम चालू आहे आणि इकडेच मोमोचं काम चालू आहे. अंकल या भी देखो अंकल. अंकल मस्त काकांची मस्त डिमांड. बघूया स्नॅपचॅट फिल्टर लावता येतो का. तर आता काका मिक्स करताय तोपर्यंत आम्ही ओनरचं रिव्ह्यू घेतो. तर आता आमचे मोमो आले आहेत. खूपच क्रिस्पी आहेत. हे बघा क्रिस्पी आहेत, खूपच गोल्डन ब्राऊन आहेत, खूपच मस्त आहे. तर पहिला बाईट घेतो. हे खूपच मस्त आहेत. पनीरचा पण फ्लेवर येते. पनीर सॉफ्ट आहे. आतमध्ये खूप सारे व्हेजीज आहेत आणि मोमोज पण खूप क्रिस्पी आहेत. आता आपण घेऊया तन्मयचं. हे धर तन्मय तुला कसं लागतं वाटलं. मला खूप चांगलं वाटलं. पनीरची टेस्ट येते आणि शेजवान सॉस म्हणजे चटणी पण चांगली आहे. शेजवान पण खूप स्पायसी आहे आणि मेयो पनीर पण सॉफ्ट आहे. तर आता आम्ही अनिशचा रिव्ह्यू घेतो. तर अनिश तू खा. टोस्टावाला खूपच गरम आहे. हां ये भी गिर गया और एक गया ये जिभेला माझ्या खूप चटका बसला. क्रिस्पी आहे ना. ठीक आहे. आता आम्ही तुम्हाला खाऊन भेटतो आणि मग आम्ही काकांचा रिव्ह्यू घेऊ. हो आता आम्ही भेटतो नेक्स्ट स्टॉपवरती. आलो नेक्स्ट स्टॉपवरती ज्याचं नाव आहे करण मोमोज. तर करण मोमोज याची 4 आउटलेट्स आहेत. एक कल्याणमध्ये, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर. तर आता कल्याणमधली पहिली आउटलेट आहे. तर आम्ही मागवले आहेत पनीर फ्राईड आणि एक स्टीम. हाफची कॉस्ट आहे 59 दोघांचे पण आणि फ्राईडचे दोघांचे पण 100 रुपीज आहेत. 99 म्हणजे प्युअर 99 ₹1 आपल्याला परत मिळणार. तर आम्ही आमची ऑर्डर आल्यावरती तुम्हाला सांगतो कसं वाटलं. हे आहे हिना गार्डन बी विंग शॉप नंबर 9. तर शॉप नंबर 9 आहे. इकडे खालती लिहिलेलं असतं. जर तुम्हाला कन्फ्युजन होते तर इकडे लिहिलेलं असतं सगळे शॉप नंबर्स आहेत. जर तुम्हाला कन्फ्युजन झाली तर तुम्ही हा नंबर वाईज बघू शकता. तर आता आम्ही तुम्हाला भेटतो. यांचा मेन्यू आहे. तुमचा मेन्यू तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि इकडे यांचा व्हॉट्सॲप नंबर आहे ज्याच्यावरतून तुम्ही ऑर्डर पण करू शकता. तर आम्ही तुम्हाला भेटतो रिव्ह्यू देताना. असं ऑर्डर आलेला आहे. आमची स्टीम मोमोज नाही आली आहे. तोपर्यंत आम्ही तुम्हाला हे कशी टेस्ट यायची ते तुम्हाला सांगतो. आणि तुला कशी टेस्ट वाटली याची सांग. आणि त्याच्या बायटिंग तुम्हाला एक सांगतो. याच्या बायटिंगचा ना खूप आवाज तुम्हाला आला नसेल पण असा क्रिस्पीनेसचा आवाज आला आहे ना त्याच्यानेच खूप टेम्पटिंग वाटतं आहे. आता मी तुम्हाला माझा रिव्ह्यू देते.
तर आता मी हा मोमो घेतलेला आहे. हा तुम्हाला काइंड ऑफ मोदक वाटत असेल. पडला. आता मी मेयो वगैरे लावून तुम्हाला सांगतो कसं लागतं. तर पनीरची टाईप ऑफ भुर्जी केली आहे तुझ्या, कांदा आणि थोडीशी कॅबेज आणि जसं मी तुम्हाला सांगितलं क्रिस्पी आहे, बाहेरून क्रिस्पी आहे, आतमधून सॉफ्ट आहे आणि पनीर पण खूप सॉफ्ट आहे. इकडचा मेयो मला खूप आवडतो. मला मेयो मोमोसोबत खूप आवडतो. शेजवान जितकं चांगलं लागतं ना मोमोसोबत तेवढंच मेयो. आता हे युनिक वेगळा सॉस दिला आहे, त्याच्यासोबत मी एकदा खातो. स्पायसी आहे थोडंसं, एकदम स्पायसी नाही आहे, पण माझ्या टेस्टबडसाठी स्पायसी आहे. आता आम्ही घेतो तन्मयसाठी. तर तन्मय सांग, तुला कशी वाटते याची टेस्ट? Tanmay has no words. खूप क्रिस्पी आहे आणि पनीरचे पीसेस पण खिमा केला आहे त्याचा आणि पनीरची टेस्ट पण खूप चांगली वाटते. त्यांचा सॉस पण खूप चांगला आहे. तर आता आम्ही तुम्हाला भेटतो स्टीम मोमोज खाताना. तुला सांग, तुला कशी वाटली टेस्ट? खूप चांगली आहे. ते सेम केलेली आहे पण थोडंसं आहे. मला खूप चांगलं वाटलं. स्टीम केलं. याचं लेअर ना हा थोडंसं चावायला असं, म्हणजे एकदम पण असं नाही आहे, तरी पण थोडंसं चावायला लागतं. आता आपण घेऊया अडीचशे. अरे तुझा ब्लड ग्रुप A+ आहे ना? A+ आणि तर दादा तुम्ही कधी दुकान चालू केलं? दुकान चालू करून टाईम झाला आम्हाला 5 महिने. एका दिवसात किती कस्टमर येतात? एका दिवसामध्ये 100 कस्टमर येतात. तर तुमच्याकडे कोणते बेस्ट सेलर? आमच्याकडे भरपूर सारे आहेत. आमच्याकडे चिकन आहे, व्हेज आहे, पनीर आहे. बेस्ट, त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट कोणतं? एकदम सर्वात बेस्ट आमच्याकडे चिकन तंदुरी आहे. तंदुरी बार्बिक्यू तंदुरी. तुम्हाला तुम्ही- पूर्ण कल्याणमध्ये कुठेच भेटणार नाही अशी तंदुरी. तर तुम्ही टॉप 5 असे सांगा जे तुमच्याकडे सर्वात जास्त आहेत, सेल होतात. आमच्याकडे तंदुरी सेल होते, मटका सेल होतो, फ्राईड मोमोज आहे, चिल्ली मोमोज आहे, कुरकुरे मोमोज आहे. कुरकुरे मोमोज तर KFC पेक्षा पण भारी आहे. KFC, वा डायरेक्ट कम्पॅरिझन. वा. ठीक आहे, तर आता आम्ही स्टीम मोमोजचे रिव्ह्यू देतो. तर आम्ही तुम्हाला भेटतो नंतर. मित्रांनो, आता आम्ही आमचे रेटिंग्स येतो दोन्ही जागांचे जिकडं आम्ही गेलो ॲज पर एक्सपिरियन्स अँड टेस्ट. तर मित्रांनो, मी दुबई शोरमाच्या मोमोजला 8.5 रेटिंग देईल आणि करण मोमोजला 9.5 रेटिंग. तर मला एक्सपिरियन्स सगळ्यात जास्त दुबई शोरमाच्या मोमोजला वाटला. मी दुबई शोरमाला देईल 9.3 आणि करण शोरमाला देईल 9.4. शोरमाच्या मोमोजला खूप चांगला एक्सपिरियन्स आला. दुबई शोरमाला देईल मी 9.5 आणि करण मोमोजला देईल 9.4. दुबई शॉर्माला 9.5 देईल आणि जर एक्सपिरियन्स वाईज द्यायचं असेल तर मी त्याला 8.5 देईल, कारण की तिकडे खूपच गाड्या वगैरे येऊन जातात. तो 2 जागांना कनेक्टेड आहे ना, म्हणून खूप आवाज खूप दूर वगैरे. आता करण मोमोजला पण मी 9.5 देईल, कारण की दोघांकडे पण इक्वल टेस्ट होती. आणि करण मोमोजला मी एक्सपिरियन्स 9 देईल, कारण की तिकडे एक दीदी होती, ती आमच्याशी खूप हॉस्पिटेबिलिटीली बोलत होती. तिकडचे स्टाफ पण खूप मस्त होते, त्यांनी खूप जोक्स क्रॅक्स केले आणि आम्हाला पण मजा आली. तर एक्सपिरियन्स दोन्हीकडे पण चांगला आहे, सगळीकडे टेस्ट चांगले. तर आता इथेच सेंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.